नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीमधील कविता. ह्या कविता आपल्याला पसंत पडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठी कविता आहे. मी अनेक वेळा बघितलं आहे, प्रथमदर्शनी प्रेम हेच खरं प्रेम असतं. दुसऱ्या दर्शनानंतर ते तसं टिकेलच असं काही नसतं. मी अनेक वेळा बघितलं आहे, प्रथमदर्शनी प्रेम हेच खरं प्रेम असतं. दुसऱ्या दर्शनानंतर ते टिकेलच असं काही नसतं. दुसरी कविता आहे. जो काहीतरी नवीन करतो त्याला स्वतःबद्दल वाटतं की तो जगात एकटाच शहाणा आहे. त्याच वेळेस इतर सर्वांना वाटतं की तो नवीनच काहीतरी करत आहे, म्हणजे तो जगात एकटाच वेडा आहे. आणि तिसरा, जो काहीही नवीन करत नाही आणि काही विचार करून त्याच्यावर टीकाही करत नाही, जो काहीच करत नाही, त्याला वाटतं की खरं म्हणजे काही न करणाराच खरोखरचा शहाणा आहे. आता तिसरी कविता आहे. काही जणांना तुमचा द्वेष करायची सवय असते. काही जणांना तुमच्यातले न्यून तेवढे शोधायची सवय असते. काही जणांना उठसूट तुमचे कौतुक करायची सवय असते. जगातली शांतता भंग होऊ नये म्हणून आपण फक्त एकच करायचे आहे की पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारच्या लोकांना तिसऱ्या प्रकारच्या लोकांच्यापासून दूर ठेवायचे आहे. आता पुढची कविता आहे हनुमान चालीसाबद्दल, चौपाई क्रमांक 8. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर. विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर. तुम्ही अत्यंत चतुर, विद्या आणि गुणांनी युक्त असे आहात. श्रीरामाचे कार्य करायला सदाच तुम्ही आतुर असता. विद्वान आणि बुद्धिमान असा तू असशील, रामसेवा सदाच करशील असाही तू असशील. बुद्धी विवेक दोन्हीने युक्त हनुमान होता, 15वड्यामध्ये 4 वेद शिकणारा तो होता. भक्ती विश्वास साधेपण तिन्हीने युक्त होता, चातुर्य आणि प्रत्येक सद्गुण त्यामध्ये होता. रावणाने चंडी स्तोत्र पठण सुरू केले होते, कधीच न हरण्यासाठी हे त्याने केले होते. रामाने हनुमानाला मग बोलाविले होते, पठणामध्ये विघ्न आण असे सांगितले होते. रावणाच्या उद्दिष्टांना थांबव म्हटले होते, काहीही करण्याचे स्वातंत्र्य दिले होते. रावणाच्या महाली तो माशी बनून गेला, यज्ञ कुठे आहे याचा त्याने शोध घेतला. बृहस्पती स्वतः तिथे मंत्र म्हणत होते, सर्व ठिकाणी पहारेकरी देखील सज्ज होते. लिखित मंत्रांना हनुमान पुसून टाकीत होता, पण बृहस्पतींना सारा मंत्र मुखोद्गतच होता. रूप आपले हनुमानाने बदलून टाकले, भयंकर राक्षसाचे त्याने रूप धारण केले. बृहस्पती ओरडले अन सर्व सोडून गेले, हनुमान देखील मग पुन्हा छोटी माशी बनले. रावणाने मग अजून एक यज्ञ सुरू केला, चंडी भक्तीचा त्याने पुन्हा उदो केला. एक तरुण नवा ब्राह्मण अचानक तिथे प्रकट झाला, मला ही संधी द्या इतकेच तो बोलला. मंत्रोच्चारामध्ये त्याने मदत केली,
फक्त एका अक्षराची त्याने चूक केली. हच्या जागी क इतकेच त्याने केले. रावणाच्या हिताचे आहे असे समर्थन केले. फक्त इतके करून त्याचा अर्थच बदलून गेला. चंडी प्रसन्न नाही झाली, राग तिला आला. यज्ञाचा परिणाम मग उलटा होऊन गेला. सारे गेल्यावर मग तो पुन्हा माशी झाला. हनुमानाने ज्ञानाचा वापर खूप केला. नेहमीसारखा यामध्येही तो सफल झाला. इतके सारे करून मग तो घरी परत गेला. स्वतःच्या कामामध्ये तो पुरता बुडून गेला. युद्धानंतर सारे वानर अयोध्येस आले. रामासंगे राहून सारे खूप खुश झाले. थोड्या दिवसांमध्ये सारे घरी परत गेले. हनुमान आणि अंगद दोघे तिथेच राहिले. याच्यानंतर अंगद सुद्धा किष्किंधेस गेला. केवळ हनुमानाला त्याने नाही पाठवले. हनुमानाचा वियोग रामा सहन नाही झाला. रामाची सेवा करण्यातच जन्म त्याचा गेला.